माझं प्रेम राकेश बद्दल ते खोटं आहे. मी येडा बनून पेढा खायची. मी स्वतःलाच म्हणते कशाला फसली, कशाला गेली बिग बॉस मध्ये. राकेश बापटचं कधी नाव ऐकलं की मी पळणार तिथं, छुमंतर होणार. माझं लवलपाटा राकेश बरोबर खूप करायची. आताची मुली येऊन सिनियर आर्टिस्टला रिस्पेक्ट नाही दिला. रंगलीला रासलीला केलंय मी. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. जी पळवते सगळ्यांच्या तोंडचं पाणी अशी एंटरटेनमेंटची एकुलती एक राणी राखी सावंत माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त, खूप छान दिसतेस. अख्खी बिल्डिंग कॉर्पोरेट हल्लय राखीला बघून, सगळे खुश झालेत. तू म्हणाली होतीस की मी बिग बॉसच्या घरात जाणार आणि सगळ्यांची पुंगी वाजवून येणार. भाई तू आलीस, पुंगी वाजवली ना? वाजवली. मी घराच्या बाहेर तुला भेटली होती आणि मी बोलले होते की बाबा तू पुंगी वाजवणार, राखी बिन कुछ नाही हो सकता. खरंच काही नाही होऊ शकत. तेच पुंगी मी जे बोलते ते मी करते आणि जे मी नाही बोलत ते मी डेफिनेटली करते. मराठी प्रेक्षक म्हणून एका गोष्टीचा अभिमान आहे की आई बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि ते तू केलं. तर रॅपिड फायर आहे कारण राखी फायरी आहे, त्यामुळे मी पटापट विचारते आणि आय होप तू पटकन आन्सर करशील. सो बिग बॉसच्या घरातली अशी एक गोष्ट ज्या तू नेक्स्ट लेवल रमायचीस, म्हणजे खूप रमायची, अशी एन्जॉय करायची, कुठली गोष्ट होती? माझा लवलपाटा राकेश बरोबर खूप करायची. भरपूर जीवन आतमध्ये 24 तास किती काय केलं, तो बाहेर तर जाऊ शकत नाही. मग त्याला खूप सतावलंय मी त्याला. ओके. रंगलीला रासलीला केलंय मी. आधीच्या राखी मधली एक गोष्ट जी आता बिग बॉसच्या घरातनं बाहेर आल्यानंतरच्या राखीमध्ये तू मिस करते? राखीची जे इमोशनल साइड आणि जे प्रेम, ते लोकांनी माझं ते साइड बघितलं नव्हतं. एका बाई म्हणून, एक मुली म्हणून ती माझी साइड लोकांनी बघितली की ते ही रोमॅन्टिक पण आहे तसं. बरं, एक घरातली व्यक्ती जिच्यावर तुझा खूप जास्त जीव जडला म्हणजे जडला, ऐसा अडकला अडकला राखी. एक व्यक्ती अडकला आहे, तिचाच अडकला आहे. एक व्यक्ती जी तुला जज न करता ऐकून घ्यायची तुझ्यासोबत. जज न करता तिथे सगळं जज करतात असं काही नाहीये बिग बॉस. बरं, त्या मध्ये लोकांचा तुझ्याबद्दल झालेला गैरसमज जर तुला मिटवायला आवडेल? त्यांना वाटतं मी सगळं नाटकच करते, तसं नाहीये. आणि त्यांना वाटतं माझं प्रेम राकेश बद्दल ते खोटं आहे. हे सगळं त्यांना खोटं वाटतं. नाही, माझं खरं आहे. बरं, तिकडे अन्वीला माहितीये की माझं खरं आहे, दीपालीला माहितीये माझं खरं आहे. बरं, तिथे घडलेली, राकेशला पण माहितीये माझं खरं आहे. खरंच आहे. बरं, तिथे घडलेली एखादी गोष्ट ज्याने तुझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं होतं, अशी एखादी गोष्ट आहे? कारण राखीला मी रडताना पण पाहिलं. तर असं कुठलं घडलं? भरपूर होते की आताची मुली येऊन सिनियर आर्टिस्टला रिस्पेक्ट नाही दिली. बरं, राखी त्या घरात तुला एक्सप्लोर झालं की या गोष्टीमध्ये बाबा राखी सावंत मास्टर आहे. जेवण बनवणं पण बघितलं आम्ही, एंटरटेनमेंट पण. तर तू मास्टर आहे असं तुला वाटलं? ते ह्या लोक शॉक झाले. माझे टास्क सगळे मी इतके पैसे कमवून आणि सगळे टास्क मध्ये पूर्ण मार्क घेतले मी. आणि जेवण मध्ये, टास्क मध्ये, डान्स मध्ये, काही सांगा, आम्ही नंबर 1 आहे. बरं, एक गोष्ट ज्यात कळलं बाबा आपण कच्चा लिंबू का थोडंसं ढ आहे असं वाटलं कुठल्या गोष्टीत? वाटलं? हो, कधी कधी मला जे मराठी आहे ना ते जास्त कळत नाहीये, तर कधी कधी तो गेम मला कळायचा नाही. मी येडा बनून पेढा खायची. पण राखी तुला सांगू, तू दिल लावला ना तिकडे कुठेतरी आम्हाला असं वाटलं की बिचारी फसली. इमोशन झालं ना तिथे फसली असं मी स्वतःलाच म्हणते कशाला फसली, कशाला गेली बिग बॉस मध्ये. राकेश बापटचं कधी नाव ऐकलं की मी पळणार तिथं, छुमंतर होणार. बरं, लास्ट क्वेश्चन. एक गोष्ट जी गमावण्याची तुला भीती वाटते, खोने से डर लगता है, ये चीज ऐसा कुछ है? तसं काही नाहीये. मी एकदम बिंदास आहे आणि जसा फेस असतो ना माझ्या लाईफ मध्ये ते मी समोर फेस करते. राखी, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि तुला अभिमान असेलच या जर्नीचा, आम्हाला पण आहे. थँक्यू सो मच. आणि हो, मला खूप आवडतं बिग बॉस खेळायला. आम्ही आता पुढच्या वेळेला पण वाट बघणार आहे. आई, परत जायचंय का? जायचं. राकेश तर नाही ना तिथे, मग जाणार पक्का. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.